नमस्कार नमस्कार. पुन्हा एकदा घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सर, आपण बघतोय की ह्या कार्यक्रमामध्ये गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या अशा उद्योजकांना भेटतोय ज्यांनी खरं तर खूप खडतर परिस्थितीमध्ये अनेक चॅलेंजेसला सामोरं जात स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि तो यशस्वीपणे त्यांनी सुरूही ठेवलेला आहे. अर्थातच या मागचा उद्देश हाच आहे की त्यांच्या पंखांना बळ मिळावं आणि त्यांनी इथून उंच उंच भरारी घ्यावी. आणि त्यासाठी आपल्याला उमेद आणि SBI फाउंडेशन यांचं अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. सगळ्यात आधी तुमचं स्वागत मी पुन्हा एकदा करणार आहे. राहुल पापड सर, भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. त्याचबरोबर आजच्या आपल्या विशेष अतिथी म्हणजे डॉक्टर कल्याणी मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या संचालिका. विशाल चोळसकर सर, संतकृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. सौ अनघा घैसास, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यामुळे आता वेळ झालेली आहे बोलवायची आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. मला आता उत्सुकता आहे भेटण्याची आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना. बघूयात त्या कोण आहेत, कुठून आल्या आहेत आणि कसा आहे त्यांचा प्रवास. नमस्कार. नमस्कार. माझं नाव रेणुका लखीचंद चव्हाण, गाव पाडळदे, तालुका जिल्हा धुळे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद या अभियानांतर्गत माझ्या समूहाचं नाव आहे ओम साई स्वयंसहायता महिला समूह आणि मी ओम साई एंटरप्राइजेसची उद्योजक आहे. आतापर्यंत जो काही माझा जीवनाचा प्रवास झालेला आहे ते तुम्ही या व्हिडिओद्वारे बघू शकता. सहा महिने कॉलेज केलं आणि दिवाळीला माझं लग्न ठरलं. आणि मला म्हणजे आजी जशी ती परंपराची खेडेगावातली तसंच म्हणजे आत्याच्याच घरी 12वी पास मुलालाच देऊन टाकली बुवा. तिकडे जिथे दिलं सर तिथे अशी परिस्थिती होती की मला एक वेळेस 2 वेळेसचं पण म्हणजे तिथे वाटत नव्हतं की भेटेल बुवा असं. त्या क्षणी नात्या गोत्याच्या बोलण्यावर किंवा त्या परिस्थितीवर मात करून मी माझ्या मिस्टरांना माझ्यासोबत आणलं आणि आम्ही इकडे दोघांनी टेलरिंग काम सुरू केलं. आणि 2009ला मला लगेच म्हणजे असं कळालं की मी आई होणार आहे. त्या क्षणी तर मला असं दुःख झालं की बा आज तर माझ्याकडे 2 वेळेची नाही आहे, पण मी बाळ जन्माला घालून त्याला कसं जगवेल. तरी आईवडिलांनी मला धीर दिली. मला 2009ला एक मुलगी झाली. तिच्यात माझे थोडे दिवस आनंदात म्हणजे मुलगी झाली म्हणजे तिच्यात माझा वेळ जाऊ लागला. जिथून मला हिंमत मिळाली ते माझे आईवडील. जे पण मी आज जे केलेलं आहे हे खरं मी त्यांच्या हिमतीमुळे. त्यांनी मला सांगितलं की बेटा तुझा आम्ही सगळं मुलं असो, मुलांचं शिक्षण असो, त्यांचं जेवणापासून राहण्यापासून किंवा घराची जबाबदारी ही पूर्ण माझ्या आईवडिलांनी सांभाळली सर. म्हणून मी इथपर्यंत पोचलेली. मी ते सुरुवातीला फक्त छोट्या कानी 7 किलोपासून नागलीच्या पापडाला सुरुवात केली होती. आत्ता माझ्याकडे एकूण 18 फ्लेवर आहेत नागलीमध्ये. आणि शासनाने जे वर्ष घोषित काय केलेलं आहे 2023 मिलेट इयर वर्ष, याच्यावर माझा जास्त भर आहे. नुसतं पापडच नाही सर, माझं जे पुढचं प्रोसिजर आहे पापड काही लहान मुलं 6 महिन्याच्या आत मुलं खाऊ शकत नाही. त्याच्यासाठी माझं आता पुढचं जो पाऊल आहे सर, आज रोजी तर माझ्या युनिटवर एका दिवसाला 80-90 किलो माल तयार होतो. पण खानदेशी पापड आता तर मी सगळ्या सरसमध्ये जाऊन नाशिक, नगर, मुंबई, पुणे, गुजरात, मालेगाव, जळगाव या ठिकाणी जाऊन तिथं माझं मार्केट उपलब्ध केलेलंच आहे. पण माझं पुढचं स्वप्न आहे की आज रोजी माझ्याकडे जर 12 ते 15 महिला काम करत आहेत तर जेवढ्या SCच्या महिला आहेत माझ्याकडे, ज्या बेरोजगार आहेत 50 म्हणा, 60 म्हणा किंवा 100 म्हणा, तितक्या महिलांना मला रोजगार देण्याची माझी अपेक्षा आहे सर. आणि जसं मी माझं जीवनशैली अशी होती की मी या पापडांच्या आधारावर बदलू शकली, तसंच माझ्या गावातल्या महिलांची पण बदलायला पाहिजे ही माझी इच्छा आहे सर. खूप माझा सध्या भर मिलेट्सवरच चाललेला आहे. जे आपले भरड धान्य आहे जे आता उडत चालले आहेत, मुलं खात नाही त्यांना, त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात पदार्थ बनवून आम्ही त्यांच्या पोरांना पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. मिलेटचं महत्व आता आहेच ना, नाचणी, ज्वारी. मी आता फक्त पापड आणि काही त्याच्यात मी ना आवळ्याचं आपलं मिलेटचे जे पदार्थ आहेत त्याच्यावर चॉकलेट्स, नाचणीचं सत्व 6 महिन्याच्या आतील बालकांना. आता शहरी गावात बऱ्याच ठिकाणी पीठ वगैरे नाही भेटत, डायबिटीज, शुगर वगैरे ते कंट्रोल करण्यास ते मदत करते. त्याच्यासाठी ते पण प्रोसिजर मला आता पुढे. आणि सध्या मार्केटला पाणीपुरी खूप चालते
मला मिलेटमधली पाणीपुरी आणायची त्या लोकांपर्यंत पोहोचवायला. त्याच्यासाठी माझी धडपड चाललेली होतं. आणि पण माझ्याकडे थोडीशी जागा मी माझ्या इन्व्हेस्टमेंटनुसार मी घेतली मॅडम. माझ्याकडे जेवढी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यात माझ्याकडे आज रोजी सेल पण आहे, पण त्या युनिटमध्ये पाहिजे तेवढं माल म्हणजे जागा नसल्या किंवा मशिनरींची कमतरता असल्यामुळे तेवढं तयार होत नाही. त्याच्यासाठी मला थोडीशी मदत पाहिजे होती. बायकांना शक्यतोवर प्रामाणिकपणे काम करायला आवडतं, सिन्सिअर असतात, बरोबर आहे ना? हो मॅडम. त्यात त्यांनी त्याच्यात लिहिलंय की मला खोटं बोलून काही विक्री करायची नाहीये. व्हेरी गुड. त्याचं महत्व खूप आहे. तर त्याचा तुम्ही पाठपुरावा करताय हे खूप अभिनंदनाची आणि छान. धन्यवाद मॅडम. तर राहुल सर, मला असं वाटतं ना, ह्या कार्यक्रमच माझ्यासाठी घेतलाय. कारण मला प्रत्येक महिलेकडून असं काहीतरी मिळतंय किंवा नवीन नवीन आयडिया मिळत आहेत किंवा नवीन प्रोडक्ट मिळत आहेत. खरंच आहे. मला असं वाटायला लागलं की हे माझ्यासाठी चाललंय की काय. खरंच. खरंच आहे. मी अगदी खात्रीशीर सांगतो, तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी काय मदत होणार आहे त्यातून तुमचं जे काही युनिट तयार होणार आहे, मी आज सांगतो तुम्हाला की 100% तयार होणारा माल मी तुमचा खरेदी करून आणतो. वा. मला अजून उमेदमध्ये येऊन एक नवीन उमेदमध्ये येऊन तर मला एक नवीन उमेदच मिळाली होती सर माझ्या जीवनाला. पण तुम्ही त्याला अजून पूर्ण भरारी दिली सर. मला आता कायम वाटतं की ग्रामीण खाद्य संस्कृती ही अजून सुद्धा तिथल्या लोकांनी कमर्शियल नाही केली, तर तिथे तेच मिळतंय, त्याच्या बाहेर आपण पडलो नाही. खरं. मला हे प्रोडक्ट आता माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय माहिती का? तर आम्ही आता ड्राय फॉर्म मध्ये पाणीपुरीचं पाणी तयार केलंय. ड्राय फॉर्म मध्ये म्हणजे चिंच आम्ही ड्राय करून घेतली, पाणी ड्राय करून घेतलं. जस्ट तुम्ही 5 लिटर पाणी टाका, तुम्ही पाणी तयार होतं. आणि आम्ही पाणीपुरीच्या शोधात आहे, आम्हाला चांगली पुरी मिळेल नाही. मिळाली. तुम्हाला मिळाली तर तुम्ही सांगितलं, मी नोट करून घेतलं. त्यामुळे आम्हाला 500-600 दुकानं आहेत, त्याच्या बाहेर जर पाणीपुरी जर 10 प्लेट जरी गेल्या तर त्या क्वांटिटी खूप जाऊ शकतात. त्यामुळं मी नक्कीच तुम्हाला कनेक्ट करून देईल. आता तुम्हाला जी काय रक्कम द्यायची तर ती आम्ही चर्चा करतो, तुमच्याशी संपर्क करू. आता एक वाक्य बोलू सर माझ्या उमेदसाठी. रिश्तों का कोई मोल नहीं होता, चाहत का कोई तोल नहीं होता, लोग तो यूं ही मिल जाते हर मोड़ पर, लेकिन मेरे उम्मीद अभियान और SBI फाउंडेशन की तरह हर कोई अनमोल नहीं होता. क्या बात. क्या बात है. क्या बात. मस्त. खूप छान ताई, तुमचा प्रवास अप्रतिम आहे. सगळं म्हणजे अगदी ऊर्जादायी आहे सगळं. तर तुम्हाला आम्ही उमेदच्या माध्यमातून 8 लाख रुपयाची आणि SBI फाउंडेशनच्या माध्यमातून 8 लाखाची मदत देतो. एक सर्टिफिकेट घेण्यासाठी ती मदत आणि माझ्याकडून ब्रँडिंगचाही तुम्हाला सहकार्य असेल. लोगो डिझाईन करणं किंवा टॅगलाईन असणं हे गरजेचं आहे. हो सर. ही सर्व जबाबदारी माझी आहे. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. तर मंडळी, मी प्रचंड उत्सुक आहे की आपल्या पुढच्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्या नेमकं काय करतात आणि त्यांची काय स्पेशल गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी बोलूयात त्यांना. या ताई, दोघींनी नाही यायचं, एक जणींनीच यायचं. नाही, आम्ही दोघे एकत्र आहोत. नाही, बरोबर आहे, तुम्ही मैत्रिणी असाल पण तरी एकेकीनेच यायचंय. नाही, जे काय आम्ही करतो ते दोघी एकत्र असतात. म्हणजे सुगरण महिला गृहोद्योग जो आहे त्या अध्यक्षात आणि मी सचिव आहे. आम्ही दोघी जणी मिळून हे काम करतो. त्यामुळेच आम्हाला इथे दोघींनाही एकत्र बोलवलेलं आहे. म्हणजे बहिणी आहात तुम्ही दोघी? नाही, आम्ही मैत्रिणी आहोत. दिसतो बहिणींसारखं. क्या बात आहे, हे मला खूप आवडलंय. पण खरं तर तुमची अशी पहिली ही महिला उद्योजिकांची जोडी आहे जी अशी जोडी आलेली आहे उमेदमध्ये, आणि खूप स्पेशल गोष्ट आहे. खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघींना. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी विद्या राजेंद्र मानगावकर. नमस्कार, सुरेखा अजय सोनार, राहणार गारगोटी, तालुका बुधरगड, जिल्हा कोल्हापूर. उमेद अंतर्गत सुगरण महिला स्वयंसहायता समूहाची मी अध्यक्ष आहे आणि मी सचिव आहे. पारंपरिक आणि घरगुती पदार्थांची चवचणारी अस्सल कोल्हापुरी सुग्रम महिला स्वयंसहायता समूहाचा सुग्रम महिला गृहोद्योग. या प्रवासाची जी काही सुरुवात झाली आमच्या या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. आमची मैत्री अशी आहे, मी एक टोक आणि ती एक टोक. हो, अगदीच असं आहे. आमच्या स्वभावामध्ये साम्य कुठेही नाही आहे, पण कदाचित त्यामुळेच आमची मैत्री घट्ट आहे.
जिथे मी कमी आहे तिथे ती आहे, जिथं ती कमी आहे तिथं मी आहे. पर्सनल लाईफ जर बघितलं तर पहिल्यापासून म्हणजे माहेरकडून म्हणजे जन्म झाल्यापासून ते आतापर्यंतचा जो काही प्रवास 40 वयापर्यंत जो काही प्रवास झाला त्याच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते असून सुद्धा ते बाहेर कधी पडलं नाही की कुणाला ते कळलं नाही, दिसलंच नाही. माझी जाऊ 12-13 वर्षापूर्वी वारले, मोठ्या होत्या माझ्यापेक्षा. त्यावेळेला त्यांची मुलं अगदी लहान होती आणि त्यामुळं त्यांची 2 मुलं, माझी 2 मुलं, माझी एक मोठी भाची, हे एवढे सगळेजण माझ्याकडे होते. ही एवढी सगळेजण मला आईच म्हणतात. अजूनही 5 मुलं आहेत. ही अक्षरशः म्हणजे कितीही अडचणी आल्या तर त्यांनी इतर जणांनाही सांगितले, मी तिचा हात धरलाय, तो सोडणार नाही. एका मातीच्या गोळ्याला जसं आपण आकार देऊन एखादी व्यक्ती तयार करत असते किंवा आईनं जन्म दिला पण त्याला अस्तित्व देण्याचं काम जर असेल तर मांडवकर मॅडमने केलेलं आहे. इतकी आमची मैत्री दृढ आहे. खरं तर आम्हाला व्यवसाय असं काही करायचा नव्हता. मैत्रीच्या नात्यातून झालेला सुरू आमचा हा प्रवास. कुठलाही असं प्रॉब्लेम असा आयुष्यामध्ये नाही आहे की त्याच्यावर सोल्युशन काही नाही आहे. म्हणून अशा ह्या माझ्या स्वभावातूनच ही मला मैत्रीण भेटली. अक्षरशः मणक्याचा विकार होता, BP लो होता, शुगर लो होती, विकनेस होता, हाताला सूज होती. अशा पद्धतीचा हा तिचा सुरुवातीचा प्रवास होता. आणि ज्यावेळेला ती मला भेटायला यायची आणि मला म्हणायची की मला याच्यातून बाहेर पडायचं, मी म्हटलं तुझा हा आजार आहे हा शारीरिक नाही आहे, मानसिक आहे. जोपर्यंत तू त्याला काही काम देत नाहीस तोपर्यंत याच्यातून तू बाहेर पडत नाहीस. मग काहीतरी काम दे. मग मला टॅलेंट ओळखता आलं तिचं की ती अतिशय छान सुंदर स्वयंपाक करते. मग म्हटलं हेच आपण धरू धागा, मलाही खूप आवड आहे. तर त्या पद्धतीनं मला पहिल्यापासूनच सुगरण का मी दिलं नाव, कारण एका आईला जे वाटतं ना की मुलांना खाऊ बनवत असताना आई तेवढ्या भावनेनं जे काय बनवते पदार्थ तो त्या मुलाला आवडतोच, कारण आईने त्याच्यामध्ये भावना ओतलेली असतात, प्रेम असतं की हे माझ्या मुलाला आवडलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आम्ही हे आता सगळं करत आलो. गेली 40व्या वर्षी आम्ही हा उद्योग व्यवसाय सुरू केला. वयाच्या 40व्या वर्षी, ज्या वेळेला आपण म्हणतो की 40 आली म्हणजे चष्मा आला, आपण उतरतीला लागतो, पण त्यावेळेला आम्ही चढायला शिकलो. आता बाहेर बेकरीमध्ये म्हटलं तर सगळे पदार्थ मिळतात आपल्याला. त्याचं पुढं जाऊन आता खाताना खूप जिभेला चांगलं वाटतं, पण पुढे जाऊन आपल्याला त्याचा किती त्रास होईल याचा अभ्यास केला. आणि आत्ताची काळाची गरज काय, कारण आताची पिढी खात पित नाहीये व्यवस्थित, आणि जे खाते ते कुरकुरे मुरमुरे अशा पद्धतीचे नको असलेले पदार्थ. मग ही जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना आम्ही ज्यावेळेला नाचणीचा लाडू हातात देतो त्यावेळेला ते चॉकलेटचा लाडू म्हणून खातात. तर आपण जर अशा पद्धतीचा जर ट्रेंड आपण बाजारामध्ये आणला की चांगले आणि पौष्टिक पदार्थच दिले तर मुलं आवडीनं खातील. पण कसं होतंय, हे पदार्थ भरड धान्यामध्ये आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं बनवावं हे घरातली स्त्री, आता प्रत्येक स्त्री ही कामावर रुजू असल्यामुळे तिला वेळेचं नियोजन करता येत नाही. जरी द्यायचं म्हटलं घरातल्यांना तरी ती टेस्ट देऊ शकत नाही, पौष्टिक देऊ शकत नाही. मग आम्ही तोच धागा पकडला. तर ते आम्ही इतके विश्वास आम्ही निर्माण केलेला आहे आमच्या गावामध्ये की आपले सुगरणचे जे प्रोडक्ट आहेत बाहेर देशामध्ये, सिंगापूर, थायलंड, जपान इथे जे आहे स्थायिक आहेत त्या मुलांना, तिथे राहणाऱ्या सुनांना, मुलांना वगैरे हा सुगरणचा मेवा म्हणून ते खायला पाठवून देतात कुरिअर थ्रू. तुमच्या एबीमध्ये जरा ऑटोमेशन बरंच दिसतंय, म्हणजे ऑटोमॅटिक गोष्टी अशा, म्हणजे तुम्ही व्यवसायाला सुरुवात करतानाच हे सगळी साधन सामग्री असं घेतलं. सुरुवात ज्यावेळेला आम्ही केली ना, तर ज्यावेळेला माझ्या आणि मॅडमच्या घरातील ज्या वस्तू ज्या अडगळीत पडल्या होत्या त्या उचलून घेऊन आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली. माझा जो मेंदू रिकामी होता त्याला काम द्यायचं ह्या प्रयत्न करत आहेत, कारण माझा जर मेंदू तलक राहिला कामामध्ये राहिला तर माझा आजार पण बाजूला राहील, ह्याच्याकडे तिचं लक्ष होतं. पण ह्या नादामध्ये आम्ही काम इतकं वाढवत गेलो की आज 4 महिला एकत्र घेऊन करणारं काम आमचं 15वर आहे. दिवाळी सीझनमध्ये आज ते 35 ते 50 महिलांच्यावर आम्ही काम करतो. मला असं वाटतंय त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आणि एनर्जी हसून भरली. अगदी. आता याचं मार्केट तुमचं कुठं कुठं आहे, म्हणजे कुठं कुठं विकता तुम्ही हे? आता लोकलला तर आपलं खूपच जातं, आपली माउथ पब्लिसिटीज भरपूर झालेली आहे. तर पुणे, मुंबई आणि बेळगाव, बारामती, भोर या ठिकाणी आमच्यासारख्याच महिलांना आम्ही काम दिलेलं आहे. तुम्ही याच्या महिलांना देताय, मग कसं पर्सेंटेजवर देता की कसं, म्हणजे विक्री पर्सेंटेजवर देतो. मी शेवटचं सांगतो तुम्हाला की तुम्ही इंडस्ट्रीपर्यंत जात असाल तर मला वाटतं सुगरण नाव हे रजिस्टर आहे ऑलरेडी. त्याच्या बाबतीत खूप ब्रँडची अडचण अशी होती की आपण
फार मेहनतीने तो ब्रँड एका उंचीवर नेतो आणि लक्षात येतं हा आता नाव रजिस्टर करायला लागेल आपल्याला. पण ज्यावेळेस रजिस्टर करायला जातो कोणीतरी त्याच वेळेस अडचण की कुणीतरी रजिस्टर केलेलं असतं किंवा सुवर्ण एक कॉमन नाव आहे, बरोबर ना. तर ते रजिस्टर असतं, तर त्याच्याकडे तुम्ही चांगलं व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर मला वाटतं जे एक्सपोर्ट जे तुम्हाला करायचं आहे त्याचे बरेचसे नॉर्म्स आहेत. तुम्ही फॅक्टरी जर तयार करत असाल तर त्या नॉर्म्सनी तुम्ही तयार केली पाहिजे. म्हणजे तुमचं जे विजन आहे त्याचा जो पाईपलाईन आहे ती पाईपलाईन माझ्याकडे आहे, कारण मी पण एक्सपोर्ट करतो. बऱ्याचदा काय आहे की जेव्हा आपण मोठे विजन घेतो ना त्यावेळेस एक कोणतरी बरोबर आपल्याला दिशादर्शक लागतो. तो तुमचा लहान भाऊ समोर बसलाय, त्यामुळे तुम्हाला कुठलीही कसलीही अडचण असली तर मी तुमच्या बरोबर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला आता जे काय अर्थसहाय्य आम्हाला द्यायचं आहे आम्ही थोडंसं चर्चा करतो. आमच्या चौघांच्या पण जी मान्यता आली, जी सहाय्यक रक्कम आहे SBI फाउंडेशन तर्फे, उमेद तर्फे, ती असणारे 10 लाख रुपये. थँक्यू सर. सौदामिनी हँडलूमकडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. मला आता उत्सुकता आहे भेटण्याची आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना. बघूयात त्या कोण आहेत, कुठून आल्या आहेत आणि कसा आहे त्यांचा प्रवास. नमस्कार. नमस्कार. माझं नाव पूनम मदन फरडे. मी ठाणे जिल्ह्यातून आलेले आहे. शहापूर तालुक्यात रायकरपाडा हे माझं छोटंसं आदिवासी गाव आहे. या गावात 108 कुटुंब आहेत आणि मासेमारी व्यवसाय करतात. आणि माझा व्यवसाय आहे मत्स्यजाले विणणे आणि कच्चा माल मत्स्यजालीसाठी लागणारा तो सुद्धा मी आता छोटंसं दुकान टाकून आणि ते पण विकते गावात. माझी जे मी तयार करते माल तो आता आपण टीव्हीवर बघू. आपण हे मासेमारीसाठी फक्त 2 किंवा 3 जाळे बनवतो. हेच जाळे जर आपण जास्त बनवले तर मग मी माझ्या मिस्टरांना सांगितले, ते बोलले नाही ऐक आपण हा व्यवसाय काही करायचा नाही, आपला मासेमारी हा खुद्द व्यवसाय आहे आणि जाळे विणणे काय आपण करत नाही. पण मी सांगितलं अहो करून तर एकदा बघू. तेव्हा मला माझे मिस्टर बोलले का नको आपण याच्यात उतरायचं कसं, आपल्याकडं पैसा नाही. पर मग नंतर मी घेतला अहो पैसा नाही तर मी एकदा माझ्या गळ्यातलं सुद्धा गहाण ठेवून ना आम्ही जाळे आणले. त्याच्यानंतर आम्ही ते जाळे बनवल्यानंतर आम्ही ते 3000चे जाल्यावर आम्हाला 10,000 रुपये मिळाले. तो मग आम्हाला अंदाज यायला लागला का बाबा जर हे जाळे आपण जर बनवून विकले, थोडीशी मेहनत होते मनी वगैरे बनवायला, पण ते मेहनतीचा फल आपल्याला 8-10 दिवसांनी जर 10,000 मिळतात, तसे जर 10 दिवसात जर आपल्याला 10,000 मिळाले तर एका महिन्याला आपण 30-40 हजार कमावू शकतो बाहेर जाण्यापेक्षा. मग आम्ही जाळे व्यवसाय सुरू केला. 108 कुटुंबामध्ये 175 महिला माझ्या बचत गटात आहेत आणि पूर्ण महिला मोलमजुरीच करायच्या पहिला. पण आता जेव्हा आम्ही आमची मीटिंग घेतो ग्रामसंस्थेची, आमच्या मीटिंगा चालू असल्यावर आम्ही प्रत्येक वेळेला महिलांना मी सांगायचे का आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण मोलमजुरी करण्यापेक्षा 200 रुपये रोज आपल्याला मजुरी किंवा 150 रुपये भेटते, त्याचा आपण जर आपला व्यवसाय चालू केला तर आपल्याला काहीतरी करता येईल आणि आपल्याला स्वतः आपल्याला उभं राहता येईल. त्यामुळे मी मिस्टरांना सांगितलं का आपण मासेमारीसाठी 2 जाळे किंवा 3 जाळे बनवतोय, तर मग आपण जर जास्त जाळे बनवले आणि जर आपण त्यांना आपण मुंबई मशीद मार्केटमधून आणतो ना माल, मग तिथे पण लावलेले असतात जाळे, ते त्यांना जर आपण सांगितलं का आम्ही जो जाळे बनवतो तो जर तुम्ही आमच्याकडून जाळे कच्चा माल तुमच्याकडून आणतो तेव्हा आम्ही जाळे बनवून जर तुम्हाला दिली तर घ्याल का तुम्ही, तर ते हो बोलले. तेव्हा मी आले घरी ना, मी माझ्या मनात एक कल्पना आली का मी तयार करून बघते. माझे मिस्टर बनवायचे ना, मी मोलमजुरीत जायचे, तेव्हा मी तयार करताना मला थोडासा वेळ लागला तयार करता. नंतर मी 2-3 दिवसाने शिकले. नंतर मी एक जाळं पूर्ण बनवायला लागले. मी ते जाळे घेऊन स्वतः माझ्या मिस्टरांच्या जोडीला मशीद मार्केटमध्ये गेले, तेव्हा मला 10,000 रुपये मिळाले. मला एक आनंद होता का एक मी कमी शिकलेली महिला आणि मला बाहेर जाण्याची सुद्धा माहिती नाही, तर मी हे व्यवसायात उतरून मी थोडासा पैसा कमावू शकते. आणि माझ्या गटातील सर्व महिला, ग्रामसंस्थेच्या सगळ्या महिला जाळे विणण्याचं काम करायला लागल्या. मी केलं म्हणून त्यांना असं वाटलं का आम्ही पण करून बघतोय, मग त्या पण करून बघायला लागल्या.
मग मी ते घेऊन ते मोखाडा जव्हार या साईडला देते आणि जेवढे तालुके आहेत तिथले ते स्वतः ते मासेमारीचे जाळे घेण्यासाठी आमच्या घरी पण येतात. अरे वा. घरून घेतात. पूर्ण गावच मासेमारी करतोय. जाळे व्यवसाय करताना मॅडम मी माझ्या लक्षात हे आलं का माझ्या गावातील लोक कच्चा मालण्यासाठी मशीद मार्केटमध्ये 2 लागले जाले तरी मशीद मार्केटमध्ये, म्हणजे त्यांचा 200-300 रुपये भाडा गेला, त्यांची मेहनत गेली. तेव्हा मी विचार केला का बाबा आपण जर कच्चा थोडासा माल आणून ना दुकानात ठेवला तर म्हणजे आपली ही लोक आहे ते जाले घेतील. तर तेव्हा मी 2 लाखाचा लोन केला आणि हे व्यवसायासाठी कच्चे मालाचे जाले मी दुकानात घेऊन आले. दुकान टाकण्यासाठी मला जागा नव्हती, मग मी माझ्या घरातच एक पार्टिशन केलं, अर्धा दुकान केला आणि अर्धा ओटी आहे माझी. माझ्या मनामध्ये म्हणजे माझ्या समाजाचा विकास कसा होईल, म्हणजे माझा हा व्यवसाय एक प्रेरक आणि नवीन विचारांचा व्यवसाय हा पूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. जाळ्याचं आयुष्य किती असतं? एकदा वापरलं की संपलं का? 2-3 महिने फक्त. 2-3. हा. म्हणून मग ते पुन्हा एका जाल्याचे मॅडम आम्हाला 1500 रुपये येतात. मला असं वाटतंय ना ते आदिवासी समाज हो आणि कलाकारी हो ह्याचं एक कॉम्बिनेशन आहे. नक्कीच. पूर्वापार आधीपासून म्हणजे जी कलाकारी तुमच्याकडे आहे ना ती वेगळीच आहे. तर मला असं वाटतंय प्रत्येक धरणाचं एक टेंडर निघतं महाराष्ट्रामध्ये. तर असे धरणांचे जे काही अधिकारी सगळे आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटा. साहेब तुम्ही ज्यांना टेंडर दिले त्यांना एक विनंती आहे की त्यांना सांगा की बाबा जाळं माझं फक्त घ्या. आमच्या समाजाला आम्ही खूप मागासवर्गीय आम्ही जो म्हणतोय त्यातून बाहेर जर काढायचं असेल साहेब तुमची आम्हाला मदत पाहिजे. मला असं वाटतं ती खूप मोठी मदत होईल मी नक्कीच आणि मागेल सर. तुम्हाला ह्या खूप मोठा क्रेडिट मिळेल. ते सर या व्यवसायातून माझं असं मत आहे का मी जेव्हा बाहेर निघाले माझ्या गावातील प्रत्येक महिला बाहेर निघाली पाहिजे. आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे तुम्हाला कशी मदत करता येईल. मुळात काय आहे की तुम्ही ज्या पद्धतीचा व्यवसाय आहे त्यात आमचा अजिबातच हे नाही. तरी पण आम्ही एक असं काही नियोजन केलंय की बाबा आपण या तुमच्या व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आम्ही उमेद संस्थेच्या माध्यमातून SBI फाउंडेशन कडून तुम्हाला 5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य करतोय. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. मंडळी, घे भरारी मला पंख मिळाले याचा प्रवास जसा जसा पुढे जातोय तसं मला एक गोष्ट सातत्याने जाणवतेय की ह्या सगळ्या ज्या आपल्या ताई आहेत त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आयुष्यात काहीही झालं तरी पुढे जात राहायचंय, मागे वळून बघायचं नाहीये, कारण कधी ना कधीतरी भरारी घेता येणारच आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या उमेद परिवारातील ह्या सगळ्या ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरतीच म्हणजेच umedmart.com वरती उपलब्ध आहेत. त्याचा नक्की नक्की आनंद घ्या. तर मंडळी, भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI फाउंडेशन, टेलिकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. पाहत रहा हा कार्यक्रम दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठीवर. माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार. माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार. उमेदच्या सोबतीने झाली स्वप्ने साकार. घेण्या उंच भरारी आकाश मिळाले. मला पंख मिळाले. मला पंख मिळाले. मला पंख मिळाले. मला पंख मिळाले.
पदोपदी होती निराळी